सर्व मित्रांना नमस्कार। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। बंधूंनो, खूप दिवसांनी आपल्याशी बोलतो आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि अचानक लाईव्ह आलो। त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की असं न सांगता कसं काय अचानक लाईव्ह आलो, पण बऱ्याच दिवसापासून तुमच्या सगळ्यांशी बोलावं अशी इच्छा होती आणि आजचा दिवस हा तशा अर्थानं इतिहासाची आठवण करून देणारा आणि एक क्रांतिकारी दिवस आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। मागच्या वर्षी बरोबर 11 फेब्रुवारीला बुलढाण्यामध्ये आपल्या शेतकरी आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता। मी आत्मदहनाचं आंदोलन केलं होतं आणि हजारो शेतकऱ्यांवर लाठ्या काठ्या चालवल्या गेल्या। त्या आंदोलनाची आज वर्षपूर्ती झाली आणि आज माझ्यासहित जवळपास 36 लोक आम्ही अकोल्याच्या तुरुंगामध्ये आजच गेलो होतो। त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्याही घटनेची आठवण आहे आणि बरोबर 15 तारखेला आता न्यायालयाचा निकाल माझ्या बाबतीत येतो आहे। त्याची सुद्धा अटकेची टांगती तलवार माझ्यावर आहे। या अनुषंगानं आणि इतरही सगळ्या चळवळीची दिशा, आंदोलनाची दिशा, त्यानंतर पुढची राजकीय दिशा, या सगळ्यांच्या अनुषंगानं जे काय लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे किंवा जे काय आरोप प्रत्यारोप अलीकडच्या काळामध्ये आमच्या बाबतीत होत आहेत त्याचा खुलासा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानं आज मी खऱ्या अर्थानं आपल्याशी बोलतो आहे। बंधूंनो, आज 12 फेब्रुवारी मागच्या वर्षी जेव्हा पीक विम्याची रक्कम AIC विमा कंपनी द्यायला तयार नव्हती, त्यांनी मॅटर डिस्प्यूट केलं होतं आणि डिस्प्यूट मॅटर म्हणजे आपल्या गावरान भाषेत सांगायचं म्हणजे कोर्ट मॅटर केलं होतं। त्यामुळं आपल्याला पीक विम्याची रक्कम मागच्या वर्षी मिळणार नव्हती। दुसऱ्या बाजूला बाकी नुकसान भरपाई सुद्धा सरकार द्यायला तयार नव्हतं आणि मागच्या वर्षी पण आपण भरपूर आंदोलन केली। एक फार मोठा मोर्चा काढला म्हणजे 2022ला। त्याच्यानंतर आपण अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घ्यायला हजारो शेतकरी घेऊन मुंबईला गेलो। सरकारने आपल्याबरोबर चर्चा केली आणि अरबी समुद्राला पोचायच्या अगोदरच 174 कोटी रुपयाचं एक स्पेशल पॅकेज बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलं। अर्थात ते 156 कोटीचं दिलं, त्यात नंतर काही पैसे ऍड केले। आपल्या अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनाचा तो एक इम्पॅक्ट होता, परिणाम होता आणि काही मागण्या सरकारने मान्य केल्या आणि मग आपण सरकारबरोबर चर्चा करून नुकसान भरपाई पत्रात पाडून घेऊन परत आलो। सरकारनं JR तर काढलाच, परंतु नुकसान भरपाई सरकार देत नव्हतं आणि त्याच अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने 1500 कोटी रुपये सततच्या पावसाचे मंजूर केले। तुम्ही हवं तर त्यावेळेचं देवेंद्रजी फडणवीसांचं ट्विट बघू शकता, त्यांचं फेसबुक बघू शकता, त्यांचं इन्स्टा बघू शकता। त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे त्यावेळेला की या आंदोलनाचा परिणाम म्हणून आपण सततच्या पावसाचे पैसे मंजूर करतोय 1500 कोटी राज्याला, त्यातले 114 कोटी रुपये हे बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर केले। सरकार ते पैसे फाट्यावर मारत होती, मंजूर तर केले 2022ला पण केले, परंतु सरकार ऐकायला तयार नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये मग मी व्यथित झालो आणि मी म्हटलं की मी आता आत्मदहन करणार आहे। मी 6 फेब्रुवारीला इशारा दिला सरकारला, निवेदन दिलं की जर का तुम्ही ही मागणी मान्य केली नाही तर 11 फेब्रुवारीला मी आत्मदहन करणार। हजारो शेतकरी येतील ते मला माहित नाही, पण माझ्या मरणाने जर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असेल तर मी स्वतःला जाळून घ्यायला तयार आहे। आणि मग पोलिसांची सगळी धावाधाव सुरू झाली। माझ्या घराभोवती बंदोबस्त, घरच्यांना टॉर्चर करणं, नातेवाईकांना टॉर्चर करणं, मित्रांना टॉर्चर करणं की रविकांत तुपकर कुठे, आम्हाला सरकारचा आदेश आहे त्यांना अटक करायचे। पण क्रांतिसिंह नाना पाटलांनी जसं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भूमिगत होऊन आंदोलन केलं, सत्याग्रह केला, छत्रपती शिवाजी राजांनी जो गनिमी काव्याचा फॉर्म्युला वापरला किंवा तोच गनिमी कावा घेऊन आणि भूमिगत होऊन मी मोबाईल बंद करून भूमिगत झालो आणि 11 फेब्रुवारीला रविकांत तुपकरला बुलढाण्यात येऊ द्यायचं नाही असा चंग सरकारने बांधला। हजारो पोलीस बुलढाणा शहरामध्ये दाखल केले, सगळ्या नाकेबंदी सगळ्या बाजूने केली आणि मी जिथं सापडेल तिथं मला अटक करायचं अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला आणि मला काही होऊ नये आणि या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो शेतकरी बुलढाण्यामध्ये जमले। कलेक्टर ऑफिसच्या दिशेने शेतकऱ्यांचं पायी प्रवास चालू झाला आणि मी वेश बदलून, खाकी ड्रेस घालून, मी दाढी काढून, सगळं लुक बदलून, मी खाकी कपड्यात असल्यामुळे मी पोलिसासारखा दिसत होतो आणि मी त्या याच्यामध्ये पोलिसांचं कडं भेदून त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेलो आणि अंगावर डिझेल घेऊन स्वतःला जाळून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि खूप मोठा गदारोळ त्या ठिकाणी झाला। पोलिसांनी माझ्या अंगात थोडं डिझेल गेलं, माझ्या अंगावर डिझेल पडलं
आणि उन्हाळ्या कडक त्या दिवशी ऊन होतं. डांबरी रस्त्यावर कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्हाला पोलिसांनी त्या ठिकाणी तसंच ठेवलं 2-3 तास. वास्तविक पाहता मला सरकारी दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं तब्येतीच्या हिशोबाने, पण त्यांनी मला नेलं नाही. त्यांनी अटक सातत्यानं SP ऑफिसमध्ये अधिकारी जात होते येत होते आणि अचानक काही नसताना लोक फक्त घोषणा देत होते. सोयाबीन कापसाचा भाव मागत होते, नुकसान भरपाई मागत होते, विमा मागत होते आणि हक्काचं दाम मागत होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये सरकारने सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अचानक मला इकडे अटकेचा हात लावला, तिकडे लाठीचार्ज सुरू केला आणि बेदम लोकांना मारलं. अर्थात हे कोणाच्या इशाऱ्यावर झालं हे सांगण्याची काही गरज नाही. फक्त या पुढाऱ्यांच्या डोक्यात एवढंच होतं की उद्या लोकसभेच्या पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर उतरला नाही पाहिजे, याच्या सोबतच्या लोकांना इतकं मारा की पुन्हा लोक आंदोलनात आले नाही पाहिजे, अशी त्यांची भावना होती. आणि मग पोलीस स्टेशनला आम्हाला नेलं, बाजार समितीत नेलं अचानक, मग तिथून पोलीस स्टेशनला आणलं. आमचे मोबाईल हिसकावून घेतले. तिथे भेटायला आम्हाला शिंगणे साहेब आले, त्यांना भेटू देत नव्हते. राहुलजी गोंद्रे आले, त्यांना भेटू देत नव्हते. बंटीदादा आले, त्यांना भेटू देत नव्हते. अनेक नेते, धीरज भाऊ लिंगाडे आले, अनेक नेते मंडळी, विविध पक्षाची नेते मंडळी भेटायला आली, त्यांना भेटू देत नव्हते. जसं काही आम्ही एखाद्या नक्षलवादी दहशतवाद्यासारखं काम करतोय किंवा आम्ही काही म्हणजे दहशतवादी आहोत अशी वागणूक आम्हाला त्या ठिकाणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला प्रल्हादजी काटकर कर्तव्यदक्ष ठाणेदार त्यावेळेचे, त्यांनी तशी वागणूक आम्हाला दिली. अर्थात त्यांना तसे आदेश असतील आणि म्हणजे जेवण नाही, प्यायला पाणी सुद्धा त्यावेळेस द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं आणि अतिशय हीनपणाची वागणूक पोलिसांनी आम्हाला दिली. दुसऱ्या रात्री आम्हाला चिखलीला हलवलं आणि चिखली पोलीस स्टेशनमधून पुन्हा आणून दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केलं. माननीय न्यायालयाने आम्हाला अकोल्याच्या जेलमध्ये पाठवलं. आम्ही हसत हसत जेलमध्ये गेलो आणि जेलमध्ये आम्ही 6-7 दिवस राहिलो. त्यानंतर आम्हाला जामीन मिळाला. अकोल्याच्या जेलमधून आम्ही जेलमध्ये जसं गेलो तसं इकडे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरू झाले. म्हणजे विमा कंपनीनं 229 कोटी रुपये टाकले, सततच्या पावसाचे 114 कोटी पडले आणि 174 कोटीचं जे अरबी समुद्राच्या आंदोलनाचे पॅकेज जाहीर केलं होतं बुलढाण्यासाठी, आपल्या आंदोलनाच्या दिवशी जो नवीन GR नव्याने काढला होता ते पैसे, असे 517 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडले. मागच्या वर्षी भावांनो काही शेतकऱ्यांना चांगला विमा आला. कुणाला आमचे चौथ्याचे गणेश नप्ते नावाचे शेतकरी, त्यांना 8 लाख रुपये आले. सदाशिव मुंडे आमचे पळसखेड चक्क्याचे, त्यांना 4.25 लाख रुपये आले. वळतीला एक अनपट नावाचे शेतकरी आहेत, त्यांना 7 लाख रुपये आले. आमचे प्रभू काका बाहेकर आहेत किरोळ्याचे, त्यांना 4 लाख रुपये आले. वानखेडे नावाचे एक वाडी ब्रह्मपुरीचे शेतकरी आहेत, त्यांना 4.25 लाख रुपये आले. आणि असा कोणाला 3 लाख, 2 लाख, 1.5 लाख, 3 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता मागच्या वर्षी. त्यातल्या 2.5 लाख लोकांना पैसे मिळाले. हा फक्त आपल्या आंदोलनाचा परिणाम होता. आम्ही जेलमध्ये गेलो पण इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले. त्यामुळे आमच्या अंगावर ज्या काही जखमा झाल्या, व्रण आले, वळ आले, त्या जखमा सगळ्या भरून निघाल्या. कारण आमचा हेतूच आंदोलनाचा की लोकांच्या खात्यामध्ये 4 पैसे पडावे. अकोल्याच्या जेलमधून जेव्हा 6-7 दिवसांनी सुटलो तेव्हा अकोल्यापासून बुलढाण्याला यायला तशी गाडीने 2 तास लागतात, पण आम्हाला अख्खा दिवस लागला. आम्ही 10-11ला तिथून निघालो. अकोला शहरात लोकांनी आमची मिरवणूक काढली, जेलच्या बाहेर जंगी स्वागत केलं आणि अकोल्यावरून खामगाव मार्गे आम्ही चिखलीला आलो, चिखलीहून बुलढाण्याला आलो. आम्ही सकाळी निघालेले सगळे मंडळी, आम्हाला यायला इथं रात्र झाली. कारण एवढ्या ठिकाणी गावागावात लोकांनी आमचं स्वागत केलं, सत्कार केला. लोकांनी आमच्या पाठीवर थाप टाकली, औक्षण केलं मायमावल्यांनी, आम्हाला लढायला एक बळ दिलं. त्यावेळेसही काही राजकीय मंडळींनी आमच्यावर आरोप प्रत्यारोप केले, पण लोकांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर या आंदोलनाची आज वर्षपूर्ती आहे. आमच्या अंगावर जे काही व्रण आले, वन आले, आमच्यावर ज्या काही लाठ्याकाठ्या चालवल्या, ह्या काही आम्ही विसरलेलो नाही, लक्षात ठेवा. आणि न्याय हा संघर्ष करून मिळत असतो. न्याय हा फक्त भाषण देऊन मिळत नाही, बोलबच्चनगिरी करून मिळत नाही, आरोप प्रत्यारोप करून मिळत नाही. जसं एखाद्या देवीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो, एखाद्या देवीला अजून कशाचा नैवेद्य लागतो, एखाद्या देवीला रक्त क्रांती देवी तिला प्रसन्न करायचं असलं तर रक्ताचा नैवेद्य लागत असतो. तसं जर बऱ्या बोलांना सरकार ऐकणार नसेल, ही व्यवस्था ऐकणार नसेल, तर आपल्याला क्रांतिकारी भूमिका घ्यावी लागते. या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ना, ते आंदोलनातून मिळालेलं आहे, सत्याग्रहातून मिळालेलं आहे. महात्मा गांधींनी उपोषणं केली अहिंसेच्या मार्गाने, क्रांतिसिंह नाना पाटलांनी जहालवादी भूमिका घेतली, पत्री सरकार स्थापन केलं, भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी जहालवादी भूमिका घेतली. असे लाखो हजारो क्रांतिकारक खपले, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं, लक्षात ठेवा. आज गावगाड्यातला शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही, दुष्काळाची मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. म्हणून सातत्यानं यावर्षी पण आपण भरपूर आंदोलन केली. प्रचंड मोठा मोर्चा 50,000 शेतकऱ्यांचा काढला. बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथयात्रा काढली.
गावोगावी आम्ही फिरलो, महाराष्ट्राचा दौरा केला, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. आणि एवढंच नाही तर म्हणजे सरकारला इशारा दिला की आम्ही मंत्रालय ताब्यात घेऊ. आता मंत्रालय ताब्यात घेऊ म्हणजे सरकारवर दबाव तयार करून सरकारकडून काहीतरी 4 गोष्टी शेतकऱ्याच्या पदरात पाडणे हा आमचा हेतू. परंतु सरकारने मोर्चा झाल्यावर 4-5व्या दिवशीच मला 100 पोलीस घरी पाठवून अटक केली. तुम्ही ते सगळं माध्यमांवर बघितलं असेल. आणि अटक केली आणि मला न्यायालयामध्ये हजर केलं. मान्य न्यायालयाने मला जामीन दिला. न्यायालयामध्ये पोलिसांनी मागणी केली की यांना 14 दिवस तुरुंगात ठेवा, हे खूपच आंदोलन करतात, यांच्यामुळे भीती होते, लोकांमध्ये दहशत आहे, अशी मांडणी पोलिसांनी केली. न्यायालयाने मला जामीन दिला. जामीन दिल्याच्या दिवशी मी तातडीनं सोमठाणा गावामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. 5-6 दिवस मी उपाशी होतो, अन्नाचा कण खाल्ला नाही आणि मंत्रालयात ताबा घ्यायला आम्ही अन्नत्याग करत करत गेलो. मग सरकार काळावर आलं, आम्हाला चर्चेला बोलवलं. मी जाम गावामध्ये तेव्हा आमची आपले सगळा ताफा पोहोचला. हजारो शेतकरी माझ्याबरोबर मुंबईला जायला स्वतःच्या खर्चाने आले होते. जाम गावामध्ये सरकार चर्चेचं निमंत्रण घेऊन आलं. पण शेतकऱ्यांना मी विचारलं की तुम्ही इथे थांबून मी चर्चेला जाऊ का, तुम्ही सगळे तिथे चालता मुंबईला? लोक म्हणले आम्ही मुंबईला चालतो, येतो. मग आम्ही मुंबईला गेलो. मुंबईच्या वेशीवर पनवेलमध्ये आम्हाला सरकारने सांगितलं की तुम्ही इथे थांबा, आम्हाला अडवलं आणि तुमच्या बरोबरचं शिष्टमंडळ घ्या. आम्ही 25-30 लोक शिष्टमंडळामध्ये वेगळ्या वेगळ्या भागातले त्या ठिकाणी सह्याद्रीवर चर्चेला गेलो. तिथं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झाली. अनेक मागण्या त्यांनी तत्वतः मान्य केल्या. परंतु सोयाबीन कापसाच्या भावासंदर्भातला निर्णय ते घेऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर मीटिंग लागली. दोन्ही बैठका झाल्या सह्याद्रीवर 8 दिवसाच्या फरकाने. परंतु त्याच्यातून काही आउटपुट आलं नाही. सरकारने फक्त चर्चा केली, पॉझिटिव्ह दाखवलं, पण निर्णय मात्र काही झाला नाही. आणि मग आम्ही पुन्हा सरकारला मुदत दिली. मग पुन्हा सरकारने ऐकलं नाही. मग आम्ही नागपूरला जाऊन हल्लाबोल आंदोलन केलं. तेवढ्यावर थांबलो नाही. पुन्हा सरकारने आम्हाला अटक केली, हजारो शेतकऱ्यांना. पुन्हा आम्ही लक्षात घ्या रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला. हे म्हणायला सोपं आहे की नागपूरला आंदोलन केलं, मुंबईला केलं, पण जेव्हा स्वतःचे पैसे खर्च करून नागपूरला किंवा मुंबईला जावं लागतं हजारो शेतकऱ्यांना, ते काही कोणाचं बच्चं काम नाही. इथं पुढारी पैसे देतात तरी लोक त्यांच्या गाड्यात बसायला तयार नाही. पण या आंदोलनासाठी लोक स्वतःच्या भाकरी बांधून स्वतःच्या खर्चानी पैशानी या दोन्ही आंदोलनात आले. हा या चळवळीवरचा आणि आपल्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांवरचा विश्वास आहे, लक्षात ठेवा. मग तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही. पुन्हा काही दिवस गेल्यावर आम्ही रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली. रेल्वे रोको आंदोलनाच्या अगोदरच्या संध्याकाळीच मला अटक केलं. मी दुसरी गाडी बदलून माझे मोबाईल बंद होते, पण माझं लोकेशन लीक झालं आणि मला पोलिसांनी पकडलं. अर्थात मी मलकापूरला ज्यांना माझी व्यवस्था करायला सांगितलं होतं रात्रीच्या मुक्कामाची, त्यांनी बोलता बोलता एका जणाला बोलल्यामुळे ती सगळी बातमी बाहेर गेली आणि मला अटक झाली. मी अटकेत होतो बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या. परंतु तिकडे माझ्या पत्नीने माझ्या सहकार्यांना घेऊन रेल्वे रोको आंदोलनाचा प्रयत्न केला. त्यांना मलकापूर शहर पोलिसांनी अटक केली. ऍडिशनल एसपी त्या ठिकाणी होते, डीवायएसपी होते आणि त्यांना अटक केली. खूप चिडाचिडी केली पोलिसांनी आपल्या कार्यकर्त्यांवर. ते उचकवत होते आपल्या कार्यकर्त्यांना की आमच्या हातून काहीतरी चूक झाली पाहिजे, यांच्यावर खोट्या केसेस भरल्या गेल्या पाहिजे. हा सगळा प्लान आहे. मला जेव्हा अटक केली रेल्वे रोकोच्या आदल्या दिवशी, तेव्हा मला अचानक रात्री मेहकरला घेऊन गेले. तिथे यांचा प्लान असा होता की म्हणजे काही मंडळीचा, मला मेहकरला न्यायचं, तिथं जमवायचा, पोलीस स्टेशनवर दगडफेक करायची, अंधार लाईन गमवून, कारण लाईन गमवणं तर मेहकरला ते नेहमीची स्ट्रॅटेजी आहे, आणि दगडफेक करून घडून आणायची आणि मग आमच्याच लोकांवर पोलीस केसेस भरायचे की रविकांत तुपकरच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली, यांना जेलमध्ये टाकून द्या, गंभीर स्वरूपाचे खटले टाकून. असा एक प्लॅन होता. मला पण बऱ्यापैकी या सगळ्या लोकांचा अभ्यास आहे आणि माहिती सगळी आम्हाला पण मिळत असते. पण मी संबंधित अधिकाऱ्यांना बोललो की तुम्ही इथं आणून मला चूक केली, इथं राडा होईल. रात्री पुन्हा त्यांनी सगळी परिस्थिती पाहून मला रात्री 2 वाजता इथं आणलं, न्यायालयात हजर केलं. दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला. भावांनो, आता त्या गोष्टीला काही फार दिवस झाले नाही, ती अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. आणि काय झालं की जशी लोकसभा लढवण्याची घोषणा आपण केली तसं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. गावागावात चर्चा, शहरात चर्चा की नाही बाबा, इतके दिवस आपण खूप लोकांना मतं दिले, आपले मतं वाया गेले, आता एकदा आपल्याला लढणाऱ्या माणसाबरोबर राहायचे, अशी एक भावना गावागावात सगळ्या तरुण पोरांची आणि शहरामध्ये तयार झाली. आणि त्याच्यामुळे काही पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मग त्यांनी सरकारमधल्या काही लोकांना पकडून पोलिसांवर प्रेशर आणलं आणि माझ्या सगळ्या मागच्या केसेस काढल्या आणि न्यायालयामध्ये पोलिसांनी मागणी केली की बाबा यांना तुरुंगामध्ये ठेवा, भरपूर दिवस यांना तुरुंगामध्ये ठेवा, कारण हे जर बाहेर राहिले तर लोकांमध्ये दहशत पसरते, हे आंदोलन करतात, अमुक करतात, धमुक करतात. मला सांगा, या जिल्ह्यामध्ये वर्लीवाले मोकाटे, मटक्यावाले मोकाटे, पत्ता खेळणारे मोकाटे, दारू विकणारे मोकाटे, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खटले दाखल आहेत ते मोकाटे, आणि फक्त रविकांत तुपकरला वर्षभर तुरुंगात टाका. कारण काय, तर मी आंदोलन करतो.
सोयाबीन कापसाला भाव मागतो हा माझा गुन्हा आहे, पीक विमा मागतो हा माझा गुन्हा आहे, नुकसान भरपाई मागतो हा माझा गुन्हा आहे, दुष्काळाची मदत मागतो हा माझा गुन्हा आहे. अरे भावांनो, बापाच्या घामाची दामाची लढाई करणं आणि शेतकऱ्यांना न्याय मागणं किंवा शेतकऱ्यांसाठी काही हक्काचं मागणं हा जर गुन्हा असेल तर हा रविकांत तुपकर असे हजारो गुन्हे करायला मी तयार आहे. मी घाबरत नाही, लक्षात ठेवा. कारण मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी वाचन करणारा माणूस आहे, मी इतिहास वाचलेला आहे. 4-4.5 पुस्तकं माझ्या घरी संकलित आहेत. आम्ही नवरा बायको दोघे प्रचंड वाचन करतो. आम्हाला माहित आहे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना हे सगळं होणार आहे. आणीबाणीच्या काळात सुद्धा त्यावेळी आणीबाणीच्या काळात तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये, इंदिराजींच्या विरोधामध्ये ज्या ज्या लोकांनी निदर्शनं केली असतील, जे जे लोक रस्त्यावर त्यांना 2-2 वर्ष विसामध्ये तुरुंगात टाकलं आणीबाणीच्या काळामध्ये. तीच परिस्थिती आज काही पुढाऱ्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. माननीय न्यायालयामध्ये आता 2-4 दिवसापूर्वी आर्ग्युमेंट झालं माझ्या विषयावर. मी 2 वेळा कोर्टात हजर झालो. सरकारी वकिलांनी पण जोरदार आर्ग्युमेंट केलं माझ्या विरोधामध्ये आणि तुरुंगात ठेवायची मागणी केली. आणि माझ्या बाजूनं माझी पत्नी ॲडव्होकेट शर्वरी हिने पण सगळं त्या ठिकाणी ताकदीनं आर्ग्युमेंट केलं. आता 15 तारखेला माननीय न्यायालयाने मला जेलमध्ये ठेवायचं की मला बाहेर ठेवायचं याचा निकाल माननीय न्यायालय त्या ठिकाणी देणार आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि मान्य न्यायालय जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य असेल. काही लोकांना वाटतं की याला तुरुंगात टाकले की हा लोकसभेची निवडणूक लढणार नाही किंवा मग हा जेलमध्ये गेला की बाकी कार्यकर्ते सैरभैर होतील, हा यांचा गैरसमज आहे. मी पुन्हा सांगतो, मी तुरुंगात गेलो तरी सुद्धा तुरुंगातून निवडणुकीचा अर्ज आम्ही भरू. रविकांत तुपकरला आमदार खासदार व्हायचे हे याच्यासाठी चाललेलंच नाहीये. लोकांचंच माझ्यावर प्रचंड प्रेशर आहे. आता मी माझ्या ऑफिसला बसलेलो ना तर भरपूर तरुण मंडळी वेगवेगळ्या गावातली मला भेटायला आलेली आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की काही झालं तरी आपल्याला लढायचं आहे. माझ्यावर लोकांचं प्रेशर आहे. गावगाड्यातली सामान्य माणसं, गावगाड्यातली तरुण पोरं, शहरातली पोरं, या सगळ्यांचं प्रेशर आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे. आणि लोकांचे आग्रह असतो मला या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरावं लागणार आहे, हे मी 100% सांगतो. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. काही मंडळी आमच्या बाबतीत अफवा करतायत. ते सांगतायत की बाबा रविकांत तुपकर निवडणुकीत उतरणारच नाही, म्हणजे तुम्हाला संभ्रमित करायचा प्रयत्न करतायत. कोणी म्हणतं रविकांत तुपकरकडे पैसे आहेत का? मला सांगा, नुसत्या पैशानं जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला अंबानी झाले असते. महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत माणूस मुख्यमंत्री झाला असता. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब चहा विकत होते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे ऑटो चालवत होते. अशी सामान्य घरातली माणसं त्या पदावर गेलेली आहेत, लक्षात ठेवा. पैसा सगळं काही नाहीये. आणि मी भाग्यवान आहे की लोक गावागावातले मला वर्गणी त्या ठिकाणी देतात या चळवळीला. कारण चळवळ टिकली पाहिजे, लक्षात घ्या. लढणारी माणसं टिकली पाहिजे. आणि रविकांत तुपकर मी असं काय अचानक मी झोपेतून उठलो आणि मी तुम्हाला स्वप्न दाखवतोय का मी यू करीन, मी त्यू करीन, मी असं करीन, मी तसं करीन? नाही. मी 20-22 वर्ष तुमच्यासाठी केलंय. मी लढलोय. मी मला सिद्ध करून दाखवलेलं आहे. मी प्रामाणिकपणे लढलेलो आहे. मला आठवतं 21-22 वर्ष मला चळवळीत झाले असतील. आता 2002 पासून चळवळीत काम करतो. मला आठवतं की मी एवढ्या 20-22 वर्षाच्या काळामध्ये मी शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, वंचितांची, तरुणांची भाषा सोडून कोणती वेगळी भाषा वापरलेली नाही. मी पूर्ण वेळ चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जसं शेतात एखादा आपण वानेरा आणायला एखादा माणूस नेमतो, त्याला राखण्या म्हणतो, तर तुमच्या शेतातले जेव्हा वानेरा आणतो किंवा पाखरं आणतो तेव्हा त्याला तुम्ही मजुरी देता की नाही, राखणी देता की नाही? मग 20-22 वर्ष जर मी तुमच्या शेतातले वानेरा आणले असतील, तुमचं शेत राखलं असेल, तर राखण्याला मजुरी तर दिली पाहिजे की नाही? मजुरी मला पैशाच्या स्वरूपात नको आहे, मतदानाच्या स्वरूपात ती दिली पाहिजे, अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मी एकटाच नाही लढत, माझ्या बरोबर अनेक कार्यकर्ते लढत आहेत. त्यांनी सुद्धा आयुष्याचे 10-10, 15-15, 20-20 वर्ष दिलेले आहेत. आम्ही कधी घरादाराची पर्वा केली नाही, आम्ही कधी लेकराबाळांची पर्वा केली नाही, आम्ही कधी पोरांच्या शाळेत गेलो नाही, आम्ही कधी पोरांना दवाखान्यात घेऊन गेलो नाही. पूर्ण वेळ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेतकरी, कष्टकरी, वंचित जे जे लोक प्रॉब्लेम घेऊन येतील, कर्मचारी असतील, शहरातले लोक असतील, माझ्या ऑफिसला मी जरी नावाला शेतकरी नेता असलो म्हणायला तरी माझ्या ऑफिसला येणारे लोक कर्मचारी पण मोठ्या प्रमाणात आहेत. मी त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो. ज्याचं कुणी नाही त्याचे आपण आहे. मग हे पुढारी आता तुम्हाला प्रश्न विचारतात, लोकांना सांगतात रविकांत तुपकरने तुम्हाला काय दिलं? जी माणसं माझ्याकडे कामं घेऊन आले असतील, शाश्वत कामं, जी कामं 4-4 पिढ्या झाली नाही, जी कामं 2-2, 4-4 वर्ष झाली नाही, ती कामं ऑन द स्पॉट लोकांची आम्ही केलेली आहे. लक्षात घ्या. मी त्याची यादी तुमच्या समोर, हजारो कामांची यादी तुमच्या समोर देऊ शकतो. मागच्या वर्षी 517 कोटी रुपये आंदोलनाच्या माध्यमातून आपण मिळून दाखवले बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना. त्याच्या अगोदरच्या वर्षी सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 रुपये भाव आपण मिळून दाखवू शकलो. दिल्लीपर्यंत आम्ही लढाई दिली, दिल्लीपर्यंत गेलो, मोर्चा काढला,
संविधान चौकात उपोषण केलं नागपूरच्या, तिथून मला पोलिसांनी अटक करून आणलं, माझ्या घरी नजर कैद केलं, माझ्या घराच्या दारासमोर उपोषण कंटिन्यू केलं 2-3 वर्षापूर्वी, आणि इथे गाड्या फुटल्या, अनेक लोक रस्त्यावर उतरले, जाळपोळ झाली, लोक उत्स्फूर्तपणे, ती कोण मंडळी होती मला माहित नाही, पण लोकांना राग आला आणि मग राज्य सरकारवर बैठक झाली, केंद्र सरकारवर बैठक झाली. त्या वर्षी सोयाबीन कापसाला भाव मिळाला. लोकांचं कसं आहे पुढाऱ्यांचं, जे आंदोलनामुळे यश मिळालं ते तुम्हाला सांगणार नाही, पण म्हणणार मग आता रविकांत तुपकरनं सोयाबीन कापसाला भाव दिला का? अरे बाबा, सोयाबीन कापसाला भाव देणं ही रविकांत तुपकरची जबाबदारी नाहीये. जे जे लोक सत्तेमध्ये निवडून गेले ती त्यांची जबाबदारी आहे, माझी नाहीये. माझं काम फक्त आंदोलन करणं आहे, माझं काम फक्त लढणं आहे, माझं काम संघर्ष करणं आहे आणि गावगाड्यातल्या सामान्य लोकांना घेऊन एक शेतकऱ्यांचा दबावगट किंवा तरुणांचा दबावगट सरकारवर तयार करून काहीतरी लोकांच्या पदरात पाडून देणं हे माझं काम आहे. चळवळीतल्या माणसाचं काम फक्त लढणं असतं. आता जे सत्तेत जाऊन बसले 15-15 वर्ष, 30-30 वर्ष, ते तुम्हाला विचारतात सोयाबीनला भाव दिला का? अरे सोयाबीनला भाव देणं, कापसाला भाव देणं तुमची जबाबदारी आहे. आणि तुम्हालाही गावगाड्यातल्या लोकांना सांगतो की हे प्रश्न त्यांना विचारा. हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचार करणे त्यांच्या हातात. हा, रविकांत तुपकर आमदार असता, खासदार असता, एखादा लोकप्रतिनिधी असता, जरूर तो प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा मला आहे, पण मी तुम्हाला कधी मतच मागितलं नाही स्वतःसाठी. त्यामुळं हे प्रश्न आपण त्यांना विचारले पाहिजे. दुसरं, या जिल्ह्यात MIDC नाहीये, या जिल्ह्यात रोजगार नाहीये, या जिल्ह्यात पोरगा 12वी झाला की त्याला पुणे मुंबईला जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. इथे कोणतीही सुविधा नाही, पर्यटन स्थळ नाही. लोणार फक्त नावाला मोठं झालंय पण तिथं डेव्हलपमेंट नाही. जिजाऊंचा राजवाडा असेल, सिंदखेड राजा असेल, तिथे सुद्धा नुसत्या घोषणा होत आहेत, इतका निधी दिला तितका निधी दिला, पण विकास नाही. जिल्ह्यात काय आहे मला सांगा? साखर कारखाने बंद आहेत, सहकारी संस्था बंद आहेत, बँका डबघाईस आलेल्या आहेत. या पुढाऱ्यांच्या प्रायव्हेट बँका जोरात सुरू आहे, पण सहकारी बँका किंवा सहकारातलं सगळं जिनिंग प्रेसिंग असेल सगळं बंद अवस्थेत आहे. आणि मग रोजगार निर्माण करण्याचं काम तुमचं आहे. इथं मेडिकल कॉलेज नाही, इथला पेशंट न्यावा लागतो आम्हाला, औरंगाबादला न्यावा लागतो, संभाजीनगरला, अकोल्याला न्यावा लागतो. मग जबाबदारी कोणाची आहे? हे का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊन करणार आहे का? हे आपल्याच भागातल्या सत्तेत असणाऱ्या पुढाऱ्यांचं काम आहे, किंवा निवडून आलेल्या पुढाऱ्यांनी त्याच्यासाठी भांडलं पाहिजे. खामगाव जालना रेल्वे मार्गाचा विषय तसाच पेंडिंग आहे. ते रेल्वे रोको आंदोलन समिती किती वर्षापासून आंदोलन करतात बिचारे, नाही लक्ष त्यांच्याकडे. वनगंगा नळगंगाचा विषय किती दिवसापासून पेंडिंग आहे, त्याच्याबद्दल कोणच बोलायला तयार नाही. फक्त माझ्या विरोधात आरोप प्रत्यारोप करायचे आणि माझ्याच विरोधात का करतायत बाबा? आता खामगावला काल काही विद्यमान नेते होते, काल गावागावात माझ्यावर टीका केली. कोणी सभेत कोणी आमदार महोदय म्हणतात रविकांत तुपकरला आम्ही मारू. अरे रविकांत तुपकरनं काय केलं? निवडून आलेल्या पुढाऱ्याला आपल्या प्रश्न विचारणं ही चूक आहे का मला सांगा तुम्ही? आणि सामान्य मतदारांनी प्रश्न विचारायचे नसतात का? मग आता सगळ्या भाषणांमध्ये माझ्यावर टीका करतात. माझी भाषणं बघा तुम्ही, मी कधी पातळी सोडून बोलत नाही, मी कधी एकेरीत बोलत नाही, मी कधी घाण बोलत नाही, कारण माझ्यावरती संस्कार नाहीये. हे तरी मंडळी माझ्याबद्दल बोलतात, माझ्या पत्नीबद्दल खालच्या पातळीवर बोलतात, माझ्यावर वाटेल त्या टीका करतात, पण मी कधी पातळी सोडून आजपर्यंत टीका केलेली नाहीये, कारण तसे संस्कार माझ्यावर नाहीये. आणि जेव्हा माणूस बावचळतो, जेव्हा माणसाच्या पायाखाली वाळू सरकते, तेव्हा माणूस अशा पद्धतीची भाषा वापरत असतो. ती भाषा ही मंडळी वापरतायत. माझे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले अतिशय चांगलं काम करतात मेकरमध्ये. त्यांच्यावर एका मारामारीच्या केसमध्ये त्यांना बरोबर ट्रॅपमध्ये घेतलं आणि उचकवलं काही मंडळीला त्यांच्या विरोधामध्ये, आणि त्यांच्यावर 307, 354 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. म्हणजे मला पण अटकेत ठेवायचं, माझ्या सहकाऱ्यांना पण अटकेत ठेवायचं, लोकांना भीती घालायची. जो रविकांत तुपकर सोबत असेल त्याला आम्ही अटक करू, काय मोलाही लागली काय? अरे आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहे, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही किती आमच्यावर अन्याय करा, किती केसेस घाला, तुम्ही काही करा, लक्षात ठेवा आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढत राहणार आहे, आम्ही लढत राहणार आहे. आणि भावांनो लक्षात ठेवा, मी फाटका माणूस आहे. लोक म्हणतात निवडणुकीला पैसा लागतो, लागेल ना, साधनांपुरता पैसा निवडणुकीला लागतोच. बॅनर असतील, पोस्टर असतील, गाड्या असतील, याच्या पुरता पैसा लागतोच. पण इतर उमेदवारांसारखा मी जेवणावाळ्या देऊ शकत नाही, मी तुम्हाला गाडी भाड्याला पैसे देऊ शकत नाही, मी दारू मटण देऊ शकत नाही, मी ढाब्यावर सोय करू शकत नाही, मी या सगळ्या गोष्टी काही करू शकत नाही. आणि मी माझ्याकडे काही म्हणजे पगारी कर्मचारी पण नाहीयेत की ज्यांना मी पगार देतो ते माझ्यासाठी काम करतात, असं पण नाहीये. मी फाटका माणूस आहे, मी तुम्हाला सांगतो. पण मला एक अभिमान आहे गोष्टीचा, मला आनंद आहे की माझ्यासाठी या चळवळीसाठी लोक गावागावातनं स्वतःच्या खर्चानं फिरतायत,
स्वतःच्या खर्चाला गाड्या करून येत आहेत आणि हे खऱ्या अर्थानं या चळवळीचं यश आहे. म्हणजे 22 वर्षात 21 वर्षात आम्ही चळवळीत काय कमावलं, तर गडचिरोलीपासून कोल्हापूरच्या कर्नाटकापर्यंत आणि लातूरच्या या सीमेपासून तर मुंबई नाशिक पर्यंत आम्ही कोकणापर्यंत जीवाभावाची माणसं कमावलेली आहेत. जीव ओळखून टाकणारी माणसं या महाराष्ट्रात कमावलेली आहेत. मी चॅलेंज देऊन सांगतो की महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडहून तुम्ही मला किती वाजता फोन करा, तुम्ही मला 2 वाजता करा, रात्री 12 वाजता करा, किती वाजता फोन करा आणि मला सांगा इथं अडचण आहे, 15 मिनिटात 25 पोरं तुम्हाला घ्यायला नाही आले तर रविकांत तुपकर आयुष्यात तुमच्या समोर उभा राहणार नाही. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. मी काय फक्त निवडणुकीच्या काळात तुमच्या समोर आलेला माणूस नाहीये. मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी आमच्या आयुष्याची अनेक वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की लढणाऱ्या लोकांना साथ द्यायची का ऐन वेळी आलेले किंवा तुम्हाला आतापर्यंत फसवलेल्या लोकांना साथ द्यायची, हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मी सांगतो म्हणून प्रत्येक जण सत्सद्योग बुद्धीला जागृत आहे. तुमची सत्सद्योग बुद्धी सगळ्यांची जागृत आहे. ते तुम्ही ठरवा काय करायचं काय. आता मला माहित आहे माझ्या विरोधामध्ये पेड ट्रोलर्स हे वापरणार आहेत. आता मध्यंतरी काही लोक म्हणले, आता हे बघा गमतीशीर भाग आहे, म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांना वाटतं की याला आमचा पक्ष सपोर्ट करेल लोकसभेत म्हणून हे तिथं जाऊन माझ्याबद्दल उलट सुलट सांगतात. रविकांत तुपकर भाजपचा माणूस आहे, रविकांत तुपकरला भाजपचा सपोर्ट आहे. का? कारण देवेंद्र फडणवीसांनी 2 सोयाबीन कापसाच्या बैठका लावल्या म्हणून यांना वाटतं यांच्या कशा काय बैठका लावल्या. तुम्ही आंदोलन करा, तुमच्या लावतील, तुम्ही रस्त्यावर या. आणि तिकडच्या सत्तेतल्या लोकांना हे सांगतात नाही ही विरोधी पक्षवाल्यांची माणसं आहे, म्हणजे आमच्याबद्दल खोट्या अफवा तुमच्यामध्ये पसरवायच्या, तुमच्या मनामध्ये कलुषितपणा निर्माण करायचा आणि तुम्हाला एक सांगायचं नाही रविकांत तुपकर लढणारच नाही, ते आम्हाला सपोर्ट करणार आहे. म्हणजे खोट्या अफवा केंद्र, एवढ्या अफवांचं केंद्र आहे पुढाऱ्यांजवळ की लगेच खिशातून काढायची सोडून द्यायची. पण गावगाड्यातला शेतकरी हुशार आहे, तरुण पोरं हुशार आहेत, शहरातले लोक हुशार आहेत, सुजाण नागरिक आहेत. या अफवांना बळी पडू नका. माझ्या बाबतीत कोणती अफवा तुमच्या कानावर आली किंवा कोणती चुकीची गोष्ट कानावर आली तर डायरेक्ट फोन उचलायचा, मला लावायचा. मी कार्यक्रमात असलो, फोन उचलला गेला नाही, टेक्स्ट मेसेज टाका, मी लगेच तुम्हाला रिप्लाय करतो. अनेक वेळा कार्यक्रमात फोन रिसीव्ह होत नाही किंवा नंतर वापस मी अनेकांना फोन करतो. माझी कामाची पद्धत तशी, मी सगळ्यांना रिटर्न फोन करतो. तर तुम्हाला सांगायचं एकच आहे सगळ्यांना की या परत एक पुढारी काय म्हणतात रविकांत तुपकरचं काही खरं नाही, त्याच्या पाठीमागे कोणी नाही. काय म्हणतात याच्या सगळे लोक येतील पण मग मतदान होत, म्हणजे काही शोध लावतात हे लोक. आता गावागावात जे वातावरण तयार झालंय, शहरांमध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, ते लोक खोटे बोलतात का, मी कोणाला पैसे दिले का, मी काय जेवणावळ्या केल्या का. लक्षात ठेवा, मी काहीच दिलेलं नाही लोकांना. उलट लोकांची भावना आहे, लोकांचंच मला आत्ता असे की तुम्ही लढलं पाहिजे आणि म्हणून हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला लढायचा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काही झालं तरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लढायचं आहे. हा निर्णय आपल्या सगळ्या गावगाड्यातल्या माणसांनी ठरवलेला आहे. ही लढाई प्रस्थापित नेते विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई लक्षात ठेवा. आता हे 2-3 दिवस कोर्टाच्या कचाट्यामध्ये कार्यक्रम मला घेता आले नाही आणि 2 दिवस जरा सर्दी खोकला जास्त असल्यामुळे पण मला भाषणांना बाहेर पडता आलं नाही किंवा पण तरी भेटीगाठी आपल्या सुरूच आहेत. परत एकदा ताकदीनं या बुलढाणा जिल्ह्यातलं गावांगाव आपण पेंजून काढणार आहे. तसं तर मी या 20-22 वर्षात मॅक्झिमम गावांमध्ये गेलेलो आहे, शहरांमध्ये पण गेलेलो आहे. परंतु पुन्हा नव्या दमानं सगळे गावं सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भावांनो मी करणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पाठीमागे कोणी गॉडफादर नाही, माझ्या पाठीमागे कोणता मोठा पक्ष नाही, माझ्या पाठीमागे काहीच नाही. माझ्यासोबत माझे गॉडफादर तुम्ही आहात सगळे लोक, माझा पक्ष तुम्ही आहात, माझं जे काय आहे ते तुम्ही आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की सत्याच्या बाजूने साथ द्यायची का असत्याच्या बाजूने उभं राहायचं निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. लढणाऱ्या माणसाच्या बाजूने उभं राहायचं का ऐनवेळी कोणीतरी येऊन काहीतरी करणार म्हणून त्यांच्या बाजूने उभं राहायचा हा निर्णय तुम्हाला ठरवायचा आहे. ज्यांना मतं देऊन तुम्हाला पश्चाताप झाला पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने उभं राहायचं का तुमच्यासाठी काही करणाऱ्या माणसाच्या बाजूने उभं राहायचं हा निर्णय भावना तुम्हाला घ्यायचा आहे. आज स्पर्धा परीक्षेच्या पोरांची अवस्था वाईट आहे. या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पोरांना तर पैसे दिल्याशिवाय त्याच्यातही नोकऱ्या लागत नाही. गरिबांच्या लेकरांनी करायचं काय. आमच्या महिला बचत गटाच्या महिला परेशान आहे, त्यांच्यावर भरमसाठ ते मायक्रो फायनान्सचं कर्ज आहे, ते वसूल करायला ते लोक गावाकडे येतात, ते बायका घर सोडून दुसऱ्या घरी जातात, त्यांचंही कर्ज माफ झालं पाहिजे अशी पण आपली मागणी आहे. सोयाबीन कापसाचा भाव असेल, मजुरांना मजुरी असेल, भूमिहीनांना कायमस्वरूपी पट्टे असतील, कर्जमुक्ती असेल, शेतीला कंपाऊंडची योजना तातडीने आणावी अशी आपली मागणी आहे.
शहरामध्ये सुद्धा स्लम एरियात राहणारे लोक आजही आपण वीज, रस्ते आणि पाणी या विषयावरच निवडणुका लढतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर. हे आपलं दुर्दैव आहे. जरा जाऊन बघा पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी कशा पद्धतीने आपल्या भागातलं काम खेचून आणलं. सिंचनाच्या सुविधा इथे उपलब्ध केल्या पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, धरणं तयार केली पाहिजे, शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे. शहरामध्ये सुद्धा विकास म्हणजे रोड, डांबर रस्ते म्हणजे विकास नाही. लक्षात घ्या. आपल्या भागातल्या पुढाऱ्यांनी केजरीवालांचा आदर्श घेतला पाहिजे दिल्लीतला, की त्यांनी गल्ली गल्लीत शाळा सुधारलेल्या आहेत. आज सरकारच्या शाळांमध्ये स्पर्धा लागली ऍडमिशनसाठी आणि इथं सगळ्या सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. इथं शहरांमध्ये लघवीला जायचं म्हटलं बाथरूमला तर इथं बाथरूम सापडत नाही. प्राथमिक सुविधा कुठे आहेत? आरोग्याच्या सुविधांची बोंब आहे. त्या जिल्हा सरकारी दवाखान्यामध्ये पाय ठेवू वाटत नाही माणसाला. अरे असा सरकारी दवाखाना बनवला पाहिजे की तिथं पेशंट म्हणजे ऍडमिट करायला स्पर्धा लागली पाहिजे. काय चाललंय? सरकारी दवाखान्याची बोंब आहे, जिल्हा परिषद नगरपालिका शाळांची बोंब आहे. त्यांच्या प्रायव्हेट संस्था जोरात चालल्यात आणि सरकारी संस्था बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. आणि काय विकास करता तुम्ही? कसला विकास आहे? आता मला सांगा, रोड रस्ते डांबर केले, एखाद्याला चांदीचं घर बांधून दिलं आणि सोन्याचा संडास बांधून दिला आणि त्याने सोयाबीनला फक्त 2000 रुपये भाव दिला आणि ते काय खाईन मग? संडासात कधी जाईन ते सोन्याच्या? सांगायचं तात्पर्य असं की विकासाची व्याख्या काय? विकास म्हणजे काय? तर आपलं पोरगं चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे, आपल्या पोराची प्रगती झाली पाहिजे, प्रत्येक सामान्य माणसाला सुखाचं आणि सन्मानाचं जगणं तयार झालं पाहिजे. या गोष्टी सगळ्या बाजूला राहिल्या. आणि आमच्या गल्लीत रस्ता टाकला आणि आमच्या गल्लीत नाली केली. हे हा विकास नाही, हे तर प्राथमिक काम आहे. आणि निवडून दिलेल्या पुढाऱ्यांनी हे काम करणं म्हणजे काय उपकार आहे का? मला सांगा बरं तुम्ही. अरे त्याच्यासाठीच पाठवलं तुम्हाला तिथं. एखाद्या निवडून दिलेल्या आमदारा खासदारांनी एखाद्या गावात सभागृह दिलं म्हणजे काय ते उपकार केले का त्याने? अरे त्याच्यासाठीच तुम्हाला तिथं पाठवलेलं आहे. तुम्ही काय खिशातून देता का? हा सरकारचा पैसा आहे. तो सरकारचा पैसा अतिशय चांगल्या पद्धतीने युटिलाइज झाला पाहिजे अशी आपली भावना आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्या जनतेला माझं सांगणं आहे. लोक काय म्हणतात पुन्हा, नाही ते अपक्षाचं जमन, तुम्ही आहे पण अपक्षाचं जमन का? अरे बाबांनो, 2004 साली बच्चू कडू साहेब अमरावती जिल्ह्यातून लोकसभेला अपक्ष उभे होते. फक्त 14,000 मतांनी पडले होते. ऐनवेळी त्यांनी उमेदवारी भरली होती. कसं विसरू शकतो आपण? नवनीत राणा त्यांच्या याच्यावर निवडून आल्या. दुसऱ्या बाजूला इकडे आपले 1989 सुखदेव नंदाजी काळे, हे तर अतिशय फाटके माणसं आहेत सिंदखेड राजाचे. त्यावेळेस घोषणा आली होती बंद करा बापलेकांच्या चाळी, निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे. 1989 ज्यांच्या अंगावर नीट कपडे नव्हते, पायात फाटकी चप्पल होती, त्या माणसाला लोकांनी कपडे घेऊन दिले, चप्पल घेऊन दिली आणि लोकांनीच पैसे भरले आणि लोकांनीच खर्च केला. सुखदेव नंदाजी काळे या जिल्ह्यात 1989 खासदार झाले होते. सुदाम काका देशमुखांना लोकांनी 1 वोट 1 नोट दिला अमरावतीमध्ये. लोकांनी निवडून आणलं सुदाम काकांना. किती उदाहरणं सांगता येतील लोकांना. इथे आता 95ला बुलढाण्याचं घ्या, इथे पण लोकांनी वर्गणी करून दिली. आता 19ला लोकांनी वर्गणी करून दिली. लोक भरभरून मदत करतात असं नाहीये. आपल्या जिल्ह्यातले जरी उदाहरण तुम्ही काही घेतले तर लोकांनी वर्गणी करून या लोकांना आमदार केलं, कोणाला अजून दुसरं खासदार केलं. अशी उदाहरणं आहेत ना, महाराष्ट्रामध्ये उदाहरणं आहेत. आता कम्युनिस्ट पक्षाचे पालघर साईडचे तिकडचे आमदार आहेत. वडापावची गाडी त्यांना आमदार केलं लोकांनी. अशा अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये. असं नाहीये. त्यामुळे आपली मानसिकता लोकांनी बदलली पाहिजे. लक्षात ठेवा, सामान्य जनतेने जर का मनात घेतलं ना तर सामान्य जनता काही करू शकते, हे डोक्यात ठेवा. आणि सगळ्या जनतेला माझं सांगणं आहे की हे लोक माझ्याबद्दल चुकीच्या अफवा तुमच्यापर्यंत आणतील, चुकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पसरवतील, भाषणांमधून उलटसुलट गोष्टी सांगतील. या सगळ्या लोकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याबद्दल ज्या काही शंका तुमच्या मनामध्ये असतील त्या थेट मला फोन करून विचारा, कारण मी सरळ मार्गी माणूस आहे. मला पोटात एक आणि उठात एक असा माझा स्वभाव नाही. आणि माझ्याकडं सोशल मीडिया, आता अनेक लोक सोशल मीडियाचे कॉन्ट्रॅक्ट देतात, ते पैसे खर्च करतात, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना पैसे देतात, हे लाखो करोड रुपये हे नेते मंडळी. आणि मग ते सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या त्यांचं कॅम्पेनिंग चालवतात. माझ्याकडे हे करायला पैसा नाहीये, माझ्याकडे पॅकेजेस द्यायला पैसा नाहीये, माझ्याकडे कोणते सोशल मीडियावाल्यांना द्यायला पैसा नाहीये, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना द्यायला माझ्याकडे पैसा नाहीये. मी फक्त प्रामाणिकपणे तुमच्यासाठी लढतो, काम करतो आणि तुम्ही जे सांगाल तो आदेश माझ्यासाठी शिरसावंदी आहे. इतरांसारखा माझ्याकडे पैसा अवास्तव मी खर्च करू शकत नाही. त्यामुळे ती एक भावना सगळ्यांनी डोक्यात ठेवा अशी माझी तुम्हाला विनंती. माझ्याकडे पेड लोक तर अजिबातच नाहीये किंवा हे पैसे घे आणि तू दिवसभर हे काम कर, असं पण नाहीये. उलट या चळवळीमध्ये काम करणारे जे का आता हजारो पोरं आहेत, ही सगळी पोरं स्वतःच्या खर्चाने गावागावामध्ये फिरतात. अतिशय
चांगला प्रतिसाद. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून अनेक गावातले लोक जथ्थेच्या जथ्थे मला भेटायला येतात की आमच्या गावात तारीख द्या, आमच्या गावात द्या, आमच्या गावात तारीख द्या. आता किमान बुलढाणा जिल्ह्यातल्या 400 गावाच्या नोंदी झाल्या असतील माझ्या ऑफिसला की आम्हाला तारीख पाहिजे, आम्हाला तारीख पाहिजे, आमच्या गावात या. तर त्याची मॅनेजमेंट मी आता 1-2 दिवसामध्ये करणार आहे आणि मी सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि भावांनो, मी एकटा आहे, मी सगळ्या ठिकाणी एकटा पोहोचू शकत नाही. जिल्हा फार मोठा आहे, भौगोलिकदृष्ट्या पण मोठा आहे, अंतराच्या दृष्टीने पण मोठा आहे. त्यामुळं काही ठिकाणी मी पोहोचू शकतो, काही ठिकाणी माझी पत्नी पोहोचेल, काही ठिकाणी माझे पदाधिकारी पोहोचतील, काही ठिकाणी माझे प्रतिनिधी येतील. त्यामुळे समजून घ्या. आणि या लढाईमध्ये, ही लढाई एक स्वातंत्र्याची लढाई असं तुम्ही म्हणा, प्रस्थापित नेत्यांना गाडण्याची लढाई आहे. या प्रस्थापित नेत्यांच्या वतनदाऱ्या उद्ध्वस्त करण्याची ही लढाई आहे. एका बाजूला प्रस्थापित वाडे विरुद्ध गाव वाडे अशी लढाई आहे. त्यामुळं तुम्ही जर का मंडळी लढणाऱ्या लोकांच्या सोबत राहिले तर लढणारे लोक उद्या तयार होतील. आणि लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी जर का तुम्ही उभे राहिले नाही तर पुन्हा नवा रविकांत तुपकर लढायला तयार होणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. निवडणूक झाली की काही लोक निघून जातील, गायब होतील, पण आम्हाला तर आयुष्यभर तुमच्यासाठीच काम करायचंय. आम्हाला पोलिसाच्या लाठ्याकाठ्या आयुष्यभर तुमच्यासाठी खायचे आहे. आम्हाला आयुष्यभर तुमच्यासाठी तुरुंगवाऱ्या करायच्या आहेत. आम्हाला आयुष्यभर तुमच्या बाजूने, तुमच्या सन्मानासाठी आणि तुम्हाला संरक्षण देण्यासाठी लढायचं आहे. आम्ही दादागिरी करणारे लोक नाही. आणि पुढाऱ्यांची दादागिरी ही लोकांना भीती नाही वाटली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्या जिल्ह्यामध्ये ते दादागिरीचं राज सुरू आहे. म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून निवडणुका, हे जे काही सुरू आहे हे थांबलं पाहिजे. भावना लक्षात ठेवा. कोणी आपल्या विरोधात गेला की त्याला तुरुंगात टाका, त्याच्यावर खोट्या केसेस करा, असा एक पॅटर्न बऱ्याच वर्षापासून सुरू झालेला आहे. याला सुद्धा आपल्याला ब्रेक लावायचा, लक्षात ठेवा. आणि तुमची पुढाऱ्यांची दादागिरी ही सामान्य माणसाला संरक्षण वाटली पाहिजे. पण आपल्या जिल्ह्यात उलट झालं. यांच्या दादागिरीचं संरक्षण धनधान्यांना वाटतं आणि सामान्य माणसाला भीती वाटते. त्यामुळं पुढाऱ्यांनी सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोक जर आपल्या बाजूला उभं राहायला तयार नसतील तर चिंतन केलं पाहिजे. हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवून काही फायदा नाही, लक्षात ठेवा. आपण गेलो तर लोक आदराने आपल्या जवळ आले पाहिजे, सन्मानाने लोक आपल्या जवळ आले पाहिजे, सामान्य माणसाला भेटावं असं वाटलं पाहिजे आपल्याला. इतकं आपलं कर्तृत्व उजळून निघालं पाहिजे. पण दुर्दैव आहे, या जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम अनेक मंडळींनी केलेलं आहे. हा जिल्हा नव्यानं आपल्याला घडवायचा आहे. हा जिल्हा एक मॉडेल जिल्हा बनवायचा आहे. आत्महत्येचा, मागासलेपणाचा कलंक या जिल्ह्याचा आपल्याला पुसायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या जिल्ह्यातल्या तरुणाच्या हाताला या जिल्ह्यात रोजगार कसा मिळेल अशा दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे. आणि ते विजन माझ्या डोक्यामध्ये आहे. तुम्ही सगळ्यांनी साथ द्या अशी विनंती करतो. आणि आज पुन्हा एकदा मला तुरुंगात टाकण्याचा डाव काही नेते मंडळींनी चंग बांधलेला आहे. मी घाबरत नाही. मला अनेक लोक म्हणतात आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही आहेत, तुमच्याच भरोश्यावरील लढाई आहे. मी घाबरत नाही. तुरुंगात जरी गेलो तरी तुरुंगातून सुद्धा निवडणुकीचा फॉर्म भरता येतो. त्यामुळे काळजी करू नका. आणि माझ्या विरोधात बोलणारे लोक कोण आहेत? पुढारी आणि पुढाऱ्यांचे कार्यकर्ते. एकही सामान्य माणूस तुम्हाला आमच्या विरोधात बोलताना दिसणार नाही, लक्षात ठेवा. आणि जे पुढारी त्या कार्यकर्त्यांना पेरतात ते मग गावागावात पसरवतात चुकीच्या गोष्टी. त्यामुळे अफवांचा बाजार उठणार आहे. त्यामुळे अफवांच्या बाजाराला बळी न पडता ताकदीनं या लढ्याला साथ द्या. ही परिवर्तनाची लढाई आहे. ही सामान्य माणसाच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे. सामान्य माणसाच्या सुखाची, सन्मानाची आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची लढाई आहे. आणि या शेतकरी चळवळीला एक राजकीय मान्यता मिळवून देण्याची लढाई आहे. या लढाईमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हा, क्रांतिकारक म्हणून सहभागी व्हा अशी विनंती करतो. आणि आज तुमच्या सगळ्यांशी बोलून छान वाटलं. तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या मला बिनधास्तपणे विचारत चला. आणि मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत आहे. ही लढाई सामान्य माणसांची लढाई, कौरव पांडवाची लढाई आहे. या लढाईमध्ये सगळ्यांनी साथ द्या अशी विनंती करतो. आणि पुन्हा सांगतो की बरोबर मागच्या वर्षी या दिवशी जो तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केला होता आणि आम्हाला शेतकऱ्यांना मारठोक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता, आमच्या अंगावर जे वळ आले, ज्या लाठ्या उमटल्या, त्या प्रत्येक वळाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.